वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज आपण बनवणार आहोत कद्दूची भाजी किंवा याला कोणी भोपळा पण म्हणतं. कद्दू अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण शिजवणार आहोत. त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे. अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. कद्दूची भाजी बनवण्यासाठी कारळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. कारळ भाजून घेऊयात. कारळ भाजण्यासाठी वेळ लागत नाही आणि शेंगदाणे भाजताना पॅन खूप गरम झालेला आहे, तर गॅस बंद करून मी कारळ भाजलेला आहे. आता हे सर्व थंड करून घेऊयात. इथे मी हिरवी मिरची, लसूण, कारळ आणि शेंगदाणे याची पेस्ट बनवून घेणार आहे. हे बघा, एकदा फिरवलं आहे. आता त्यामध्ये पाणी घालून आता एकदम बारीक पेस्ट करूयात. भाजीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये मोहरी, जिरं, आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि आपण जी पेस्ट बनवलेली आहे, लसूण, हिरवी मिरची, कारळ आणि शेंगदाणा, त्याची पेस्ट घातलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात म्हणजे कढईला चिकटणार नाही. आता याला तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेऊयात. आणि यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजवलेला कद्दू घालणार आहोत. कद्दू अगोदर शिजवल्यामुळे भाजी जास्त शिजवण्याची गरज नाही. 1 ते 2 मिनिटे शिजवल्याच्या नंतर आपली भाजी तयार आहे. मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.